ट्रकची चाकं थांबवून विविध मागण्यांसाठी नाशिक ट्रक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा भव्य मोर्चा। पाहूया बातमी विस्तारानं। नाशिक शहरातील अडगाव नाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनस या जागेवरून इलेक्ट्रिक बस डेपो स्थलांतरित करावे, इंदूरच्या धर्तीवर ट्रान्सपोर्ट नगर म्हणून विकसित करावे, ट्रक टर्मिनसमधून श्वान निर्बीजीकरण थांबवावे, शहरातील टेम्पो स्टँडची जागा कायम करावी अशा विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला। नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, श्रमिक सेना व नाशिक मोटर मर्चंट असोसिएशन, प्रवासी वाहतूकदार संघटना या सर्वांचे एकत्र हा जो वाहतूकदारांच्या विरोध अन्याय होत आहे त्याच्या विरुद्ध काढलेल्या मोर्चास आज बहुसंख्य वाहतूकदार सामील झालेले आहेत व श्रमिक सेनेचे मामाजी पाठक साहेब सर्व आलेले आहेत, फडनाना आहेत व हा मोर्चा आत्तापासूनच मी सांगतो 100% यशस्वी होणार आहे। एखाद्या आरक्षण टाकलं त्या आरक्षणाचं स्वरूप बदलून जर दुसरे कामं तिथं केले गेले तर ते आरक्षण आपोआप मूळ जागा मालकांना परत द्यायची तरतूद कायद्यात आहे। ट्रक चालक जिथं थांबतात तिथे कुत्र्यांचं निर्बीजी करून कुत्रे सोडले जातात, तिथं स्वच्छतागृह नाही, उघड्यावर लोक तिथे टॉयलेटला जातात, प्रसाधन करतात, ट्रक चालक मातीत जेवतात आणि आता तिथं इलेक्ट्रिक बस डेपो करायचं आहे। केंद्रीय मंत्री माननीय गडकरी साहेब हे ड्रायव्हरांसाठी इतक्या चांगल्या योजना आणत असताना इतका घाण प्रकार, सर्वात जास्त कर भरणाऱ्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनला, ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला आणि ट्रान्सपोर्ट चालकाला सोसावं लागत असेल तर त्याची हरकत दुर्दैव नाही। या नाशिक महानगरपालिका आयुक्तांचा आम्ही धिक्कार करतो। यावेळी चालक वाचवा देश वाचवा, आता तरी आम्हाला न्याय द्या अशा आशयाचे फलक आंदोलकांनी हातात घेऊन आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, नाशिक मोटार मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष इंद्रपाल सिंग चड्डा, शिव भोला, चालक मालक संघटना महाराष्ट्राचे दीपक जाधव, सचिन लोखंडे, मामा राजवाडे यासह सर्व पदाधिकारी आणि ट्रक टर्मिनल्समधील चालक वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी।